आज मी माझा अनुभव शेअर करणार आहे तुमच्यासोबत. गेली 3 महिने झालं बघत आहे मी, की काहीच नाही, आज, उद्या, परवा असंच बहाणा सुरू आहे. जरा लक्ष गेलं माझं ट्रायपॉडकडे. बघा किती धूळ पडली आहे याच्यावर. 3 महिन्याची धूळ साचलेली आहे याच्यावर. जवळपास मला याला क्लीन करण्यासाठी 5 ते 10 मिनिट वेळ द्यावा लागला आणि याला मी पूर्ण क्लीन केले. आणि त्यानंतर मी जरा विचार करत होते, की काय 3 महिने झालं, काय झालं? काहीच नाही, सगळं तर व्यवस्थित होतं. मग काय कारण? कारण पण काहीच नाही. ही सगळी नाटकं होती, नाटकं. जर आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवलं नाही किंवा बिझी राहिलं नाही तर असंच होणार. आपल्या ब्रेनवर सुद्धा असाच गंज चढणार आणि तो पुसून काढला तरी जाणार नाही. खूप वेळ लागेल त्याला. तोपर्यंत आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाही. म्हणून आपल्या कामामध्ये ना सातत्य, विचार, बिझी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. काम म्हणजे एक एनर्जी असते. ते कोणतंही काम असू द्या आणि कोणत्याही चुका असू द्या, आयुष्यामध्ये ना आपण स्वीकारल्या पाहिजे की ही चूक झाली होती. नाही म्हणलं तर आपण कधीच प्रगती करू शकत नाही. चुका स्वीकारणं ही यशाची पहिली पायरी आहे. मी हे चूक केली होती आणि मी आता स्वीकारणार. चुका कळल्याशिवाय माणूस आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही, हे निश्चित आहे.